ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या महिला पुणे शहर अध्यक्ष सीमा भडकवाड ह्या त्या महेश्वर कॉलनीमध्ये राहतात. त्यांनी कसा दादांचा पाठपुरावा केला किंवा दादांपर्यंत काय समस्या मांडल्या त्याबद्दल काय सांगाल? मी ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्याबरोबर पुणे शहर महिला अध्यक्ष म्हणून काम करते. तर मी अमृतेश्वर कॉलनीमध्ये राहते. तर तिथं म्हणजे भरपूर समस्या आहेत. ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, रोड, कचऱ्याचा निवारा कुठं होत नाही आहे आणि साईडलाच नदी आहे, मुळामुठा नदी आहे. तर एवढी दुर्गंधी आहे किंवा अनेक काही प्रश्न आहेत. पण नागरिकांनी सांगून वैतागले आणि कुणाला सांगायचं म्हणून हे झाले. तर मी सामाजिक क्षेत्रात आहे. तर त्यांनी मला सांगितलं की असा प्रॉब्लेम आहे की आमच्या किचनपासून ते हॉलपर्यंत पूर्ण घरात चंबरचं पाणी येतं, काय होतं हे. तर मी विकीदादा माने यांचं काम बघितलं होतं. तर मी महिलांना घेऊन विकीदादा माने यांच्या ऑफिसवर गेले आणि सांगितले प्रश्न आणि त्यांनी येऊन ऑन द स्पॉट बघितल्यावर त्यांनी लगेच काम चालू केलं. हा प्रश्न जो तुझा ज्या समस्या आता तू सांगितल्या ते विकीदादा माने यांची आधी तू कुणाला सांगितली होती का किंवा कुणाला बोलली होती का ह्या प्रॉब्लेम? हे मी भरपूर जणांना सांगितले होते. पण मयुरेश्वर कॉलनीचं जे काम आहे ड्रेनेज लाईनचं ते म्हणजे चॅलेंजिंग काम होतं. ते म्हणजे कुणीही करू शकलं नाही. ते फक्त काम केशवनगरचे विकीदादा माने यांनीच सर्वात मोठं प्रश्न जो होता तो सॉल्व करत आहेत. काय सांगशील त्यांच्या दादांच्या कार्याबद्दल? काय त्यांच्या कार्याबद्दल तर मी शब्द आहे आत्ता सध्या तरी काम बघून ते रात्रीचे 1 म्हणत नाहीत, 2 म्हणत नाहीत. ऑन द स्पॉट रात्रीचे कामावरच असतात आणि सकाळी 5 वाजता ते घराबाहेर पडतात. ज्यांचाही कोणत्याही नागरिकाचा कॉल आला तर ते लगेच तिथं तत्पर असतात. म्हणजे ड्रेनेजचा असू दे, रोडचा असू दे, कुठलंही काम असू द्या, त्यांचं लगेच असतं. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व.